नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन भरती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारण्यात येणाऱ्या मराठीचे प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला TCS पॅटर्ननुसार येणाऱ्या प्रश्नांची आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भरतीसाठी येणाऱ्या प्रश्नांची अशीच व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला, आज तरी करणार ना काम तुम्ही, या वाक्यातील क्रियापद सांगा. पर्याय क्रमांक 1 आहे तुम्ही, पर्याय क्रमांक 2 आहे काम, पर्याय क्रमांक 3 आहे करणार, पर्याय क्रमांक 4 आहे आज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करणार. हे या वाक्यातील क्रियापद आहे. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 3 करणार हे उत्तर बरोबर आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद म्हणतात. वरील वाक्यात करणार हे क्रियापद आहे. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2 पहा, पर्याय क्रमांक 3 पहा, पर्याय क्रमांक 4 पहा. तर याच्यामधील पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले, तसेच अनेक गोष्टींची परिचय करून दिला. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले, तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला. मराठी शुद्ध लेखन नियमानुसार हे वाक्य अचूक आहे. प्रश्न तिसरा, वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता, या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 खांबरस्ता, पर्याय क्रमांक 2 पाऊलवाट, पर्याय क्रमांक 3 राजमार्ग, पर्याय क्रमांक 4 घाट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घाट. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 घाट हे उत्तर बरोबर आहे. वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता याला आपण घाट म्हणतो. फक्त माणसाला पायी जाता येईल एवढीच अरुंद वाट याला आपण पाऊलवाट असे म्हणतो. प्रश्न चौथा, किल्ल्याच्या डॅश 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 तिने कमरेला खोसला, रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 टोळी, पर्याय क्रमांक 2 कळप, पर्याय क्रमांक 3 जुडगा, पर्याय क्रमांक 4 घोळका. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुडगा. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 3 जुडगा हे उत्तर बरोबर आहे. किल्ल्याचा असतो जुडगा, वानरांची असते टोळी, गुरांचा असतो कळप, मुलांचा असतो घोळका. प्रश्न 5वा, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2 पहा, पर्याय क्रमांक 3 पहा, पर्याय क्रमांक 4 पहा. तर इथं पर्याय क्रमांक 1 अंशवंत हे उत्तर बरोबर आहे. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 अंशवंत हे उत्तर बरोबर आहे. मराठी प्रमाण लेखनानुसार अंशवंत हा शब्द अचूक व शुद्ध आहे. प्रश्न 6वा, सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे दुर्दैवी, पर्याय क्रमांक 2 आहे दैवी, पर्याय क्रमांक 3 आहे भाग्यवान, पर्याय क्रमांक 4 आहे भाग्यवंत. तर इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्दैवी. सुदैवीचं विरुद्धार्थी शब्द होतो दुर्दैवी. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 दुर्दैवी हे उत्तर बरोबर आहे. काही विरुद्धार्थी शब्द पाहू, जसे की सुदैवीचं दुर्दैवी, दैवीचं अदैवी, भाग्यवानचं भाग्यहीन आणि भाग्यवंतचं दुर्भागी. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2 पहा, पर्याय क्रमांक 3 पहा, पर्याय क्रमांक 4 पहा. तर इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिज्ञासू वृत्ती.
तर स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 जिज्ञासू वृत्ती. प्रमाण लेखनानुसार जिज्ञासू वृत्ती हा शब्द अचूक आहे. प्रश्न 8वा. अरे रे, म्हणून, अगं बाई, बाहेर, वाहवा, कारण की. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहेत? पर्याय क्रमांक 1 अरे रे, अगं बाई, वाहवा. पर्याय क्रमांक 2 बाहेर, वाहवा, म्हणून. पर्याय क्रमांक 3 अरे रे, कारण की, अगं बाई. पर्याय क्रमांक 4 म्हणून, कारण की, अरे रे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरे रे, अगं बाई, वाहवा हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 अरे रे, अगं बाई, वाहवा हे उत्तर बरोबर आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक किंवा केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. ठी, आहा हा, वा वा, बरा आहे इत्यादी उद्गारवाचक आहेत. प्रश्न 9वा. अतिशहाणा डॅश 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 मन पूर्ण करा. पर्याय क्रमांक 1 त्याचा बैल रिकामा. पर्याय क्रमांक 2 आणि झोपा केला. पर्याय क्रमांक 3 परिकीर्ती रूपे उरावे. पर्याय क्रमांक 4 त्याची वंदावी पाऊले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 त्याचा बैल रिकामा हे उत्तर बरोबर आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस आवश्यकतेपेक्षा जास्त हुशारी दाखवतो त्याचे काम मुळीच होत नाही. प्रश्न 10वा. पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 संकेतार्थी. पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थी. पर्याय क्रमांक 3 होकारार्थी. पर्याय क्रमांक 4 नकारार्थी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकेतार्थी. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 संकेतार्थी हे उत्तर बरोबर आहे. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. वरील वाक्यात जर पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते असा संकेत दर्शवला आहे म्हणून हे संकेतार्थी आहे. प्रश्न 11वा. शंक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 1 आहुती देणे. पर्याय क्रमांक 2 आरडाओरडा करणे. पर्याय क्रमांक 3 देवपूजा करणे. पर्याय क्रमांक 4 कृतज्ञ राहणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरडाओरडा करणे. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 2 आरडाओरडा करणे. शंक करणे म्हणजेच आरडाओरडा करणे. वाक्यात उपयोग. आईला ऑफिसला जायला उशीर झाल्याने तिने कामवालीच्या नावाने शंक सुरू केला. प्रश्न 12वा. जो जी जे या शब्दाची जात ओळखा. पर्याय क्रमांक 1 सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 विशेषण. पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 4 क्रियापद. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्वनाम. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 सर्वनाम हे उत्तर बरोबर आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. जो जी जे ज्या या दर्शक सर्वनामांशी संबंधित दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम म्हणतात. प्रश्न 13. प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 स्तुती. पर्याय क्रमांक 2 विस्तार. पर्याय क्रमांक 3 प्रस्थ. पर्याय क्रमांक 4 प्रवाह. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्तुती. प्रशंसाचा समानार्थी शब्द होतो स्तुती. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 स्तुती हे उत्तर बरोबर आहे. प्रशंसाचे काही समानार्थी शब्द जसे की स्तुती, कौतुक, गुणगान, नावाजणे. तसेच प्रवाहाचे समानार्थी शब्द धार, धारा, लोट आणि कल. विस्तारचा समानार्थी शब्द प्रसार आणि व्याप्ती. प्रश्न 14. गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते. या वाक्यातील सामान्य नाम कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 मुलगा, बहीण, गाव. पर्याय क्रमांक 2 गोपाळ, मुंबई दुसऱ्या.
पर्याय क्रमांक 3 मुलगा त्याची बहीण. पर्याय क्रमांक 4 मुंबई गाव बहीण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुलगा बहीण गाव. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 मुलगा बहीण गाव. शब्दाच्या 8 जातीपैकी नाम ही पहिली जात आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. एकाच जातीच्या पदार्थातील सामान्य गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिले जाते, त्याला सामान्य नाम म्हणतात. प्रश्न 15. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 विशेष, पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 3 विश्लेषण, पर्याय क्रमांक 4 विशेषण. तर इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशेषण. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषण हे नामाबद्दल जास्त माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते. व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या भरती करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यामुळे त्यांनासुद्धा फायदा होईल आणि मी अशाच प्रकारचे अजून खूप व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आत्ताच मिशन भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.